डेंग्यू आणि हिवतापाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं भाग मच्छर भाग ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। पावसाळ्यात मुंबई शहरामध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होते। त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं लघुपटाच्या माध्यमातून भाग मच्छर भाग ही जनजागृती मोहीम राबवण्यात येते। मुंबईत जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात 165 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली। तसंच लेप्टोस्पायरोसिस आणि H1N1 चे रुग्णही वाढताना दिसत आहेत। त्यामुळे भाग मच्छर भाग मोहिमेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत। या मोहिमेत अभिनेते आणि सेलिब्रिटींना सहभागी करून घेण्यात येत आहे। मुंबईत पावसाळा सुरू झालेला आहे, त्याचबरोबर मलेरिया आणि डेंग्यू होण्याचा धोका सुद्धा वाढलेला आहे। हे मच्छर मुख्यत्वे स्वच्छ पाणी साचलेल्या ठिकाणी वाढतात, त्यामुळे आपल्या घराच्या परिसरात पाणी साचून देऊ नका। टाक्या, कुंड्या, थाळ्या, टायर, कॅन, तुटलेली डिश, भंगार सामान यामध्ये मलेरिया डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती होत असते। पाण्याचा साठा करणारे ड्रम, गच्चीवरील टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा। आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा। घरातील फ्रीज, डिफ्रॉस्ट ट्रे, एअर कंडिशन ट्रे, पाण्याचा धबधबा, फॅन्सी शोभेच्या वस्तू, कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।